आरक्षण बचाव कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अधिकाऱ्यांना दिले निवेदन। नाशिक शहर व जिल्ह्यातील एससी व एसटी समाजातील सर्व बांधवांनी आरक्षण बचाव त्यासाठी एकदिवसीय आंदोलन केले। त्यानंतर जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देऊन शिक्षणाच्या मुद्द्यावरून समाजावर अन्याय होऊ नये अशी मागणी करण्यात आली। आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा देण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या संदर्भात अतिशय गंभीर स्वरूपाचा निर्णय दिला असून त्यामुळे भारतीय संविधानातील आरक्षण तत्वाचा पायाच उद्ध्वस्त झाला आहे। जातींचे विभाजन करून त्यांचे गट तयार करणे ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीय व्यवस्था निर्मूलनाच्या विरुद्ध आहे। सामाजिक अस्पृश्यता आणि सामाजिक मागासलेपणा हा प्रतिनिधित्वाचा मुख्य निकष असताना तो मोडीत काढून आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण धोरण राबवण्याचे, जाती जमातींना क्रिमिलेअर लावण्याचे आणि एकाच वेळीला आरक्षण देण्याबाबतचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे। या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास आरक्षण संपुष्टात येण्याचा धोका असतो आहे। या निर्णयाला विरोध करण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या अधिकारी कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। बीडी भालेकर मैदान येथून शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला हा आरक्षण बचाव मोर्चा घोषणा देत पलकपाचीकरी व जिल्हा बीडी भालेकर मैदान येथून शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला हा आरक्षण बचाव मोर्चा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर देण्यात आला। या ठिकाणी घोषणाबाजी करीत आणि काही त्यांनी या आरक्षणाबाबत आपले मनोगताद्वारे व्यक्त केले। आज दिनांक 20 रोजी नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण एससी एसटी समाजाच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने जो वर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे, हा वर्गीकरणाचा निकाल आम्हाला कोणालाही मान्य नाही। कारण आमच्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। आमच्यामध्ये जर या ठिकाणी वर्गीकरण झालं तर वर्गीकरणात जे लोक येतील, क्रिमिनलमध्ये जे लोक पुढे येतील, असे लोक इथून बाहेर जातील आणि जो घटक वंचित राहील त्याचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा आहे, त्याच्यासाठी मात्र कोणीही लढायला तयार होणार नाही। आणि म्हणून आमच्या एससी आणि एसटी मध्ये अंतर्गत भेदभाव निर्माण करणारा हा जुलमी प्रकारचा एक अध्यादेश या ठिकाणी झालेला आहे। तो या ठिकाणी आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला तो आम्हाला मान्य नाही आणि तो रद्द व्हावा अशा प्रकारच्या आशयासाठी या ठिकाणी आम्ही सर्व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे सर्व बांधव या ठिकाणी एकत्रित मोर्चा काढला आहे। आज या ठिकाणी आम्ही निषेध या ठिकाणी करतो आहे, पण त्याचबरोबर पुढे भविष्यामध्ये मात्र ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उभी करण्याचा या ठिकाणी आमचा मानस आहे। खरं तर आमची या ठिकाणी शासनाने दखल घ्यावी, बरोबरच या ठिकाणी जी शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था आम्हाला या ठिकाणी जगू देतच नाही, पण पुढे जाऊन न्याय व्यवस्था आमच्या बाजूने आहे की नाही अशा प्रकारचा या ठिकाणी संभ्रम आमच्यामध्ये निर्माण झालाय। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी या ठिकाणी संविधान निर्माण केले संपूर्ण देशातील लोकांसाठी। त्याच्यामध्ये एससी आणि एसटी साठी स्वतंत्र प्रावधान आहे, पण ते प्रावधानाला खलाटी देण्याचं काम या ठिकाणी अशा प्रकारचे आदेश करून सुरू होत आहे। आणि म्हणून जो काही सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी वर्गीकरणाचा निकाल जो दिला आहे तो आम्हाला कोणालाही मान्य नाही। कारण आमच्यामध्ये या ठिकाणी उच्च नीच अशा प्रकारचे स्तर निर्माण होतील आणि मग जो आमचा खालचा वर्ग आहे, जो अजून दरी डोंगरात राहतो, जो अजून झोपडपट्टीत राहतो, जो वंचित आहे, त्या वंचितांसाठी लढण्यासाठी कोणीही तयार होणार नाही। कारण जे लोक वर्गीकरणामध्ये पुढे येतील, जे विकसित बनले जातील, ते मात्र त्यांच्यासाठी कधी लढणार नाही। आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी जे काही वेगळ्या प्रकारचं आमच्यामध्ये या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे भाग या ठिकाणी निर्माण केले जात आहेत, ते होऊ नये यासाठीचे हे आंदोलन आज या ठिकाणी होत आहे। यानंतरची आज आंदोलनानंतर माननीय कलेक्टर महोदयांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर एकत्र बसून आम्ही पुढील संपूर्ण महाराष्ट्राची रणनीती ठरवणार आहोत। यासाठीचे हे आंदोलन या ठिकाणी आज आरक्षण बचाव आंदोलन म्हणून या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीने या नाशिक जिल्ह्यामध्ये एससी आणि एसटी समुदायाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। त्यावेळी आदिवासी बचाव अभियानचे केंद्रीय अध्यक्ष अशोक बागुल, मन्नाशू तडवी, कोषाध्यक्ष जयवंत गारे, के गांगुर्डे, चिंतामण गायकवाड, काशीनाथ हिरे, हेमंत फडताळे, संजय गायकवाड, सुनील निकाळे, राजाभाऊ गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, संजय पवार, हेमंत जाधव, विनोद जाधव,
गौतम जाधव, सागर गांगुर्डे, सिद्धेश्वर कोठरे, रामनाथ शेजवळ, मिलिंद गायकवाड, शरद शेजवळ, महेंद्र पगारे, जितेंद्र देवरे, आनंद सोनवणे, ललित बागुल, संविधान गांगुर्डे, संजय साळवे, जयपाल त्रिभुवन, राहुल खरे, आनंद गांगुर्डे, संतोष केदारे, शिवाजी बर्डे, देविदास सोनवणे, मनोज सौदे, अरुण घोडेराव, राहुल गावित, विकास ठाकरे, ज्ञानेश्वर साबळे, दिलीप सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रमुख मागण्या: सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जातीचे वर्गीकरण करणे आणि त्यांना क्रिमिलियरचे तत्व लागू करणे याबाबत दिलेला व संवैधानिक निर्णय पूर्णपणे रद्द करणारे विधेयक संशोधक म्हणून मंजूर करण्यात यावे. भारतीय संविधानातील प्रतिनिधित्वाच्या तत्वानुसार संसदेचे आरक्षण कायदा पारित करून खासगी क्षेत्रात सर्व स्तरावर आरक्षण लागू करावे आणि त्याचा समावेश संविधानाच्या 9व्या अनुसूचित करावा. शासकीय आणि सार्वजनिक सेवा उद्योगांचे खासगीकरण आणि ठेकेदारी पद्धती बंद करावी. घटनात्मक आणि कायदेशीर तरतूद असतानाही महाराष्ट्र शासनाने 7 मे 2021 बेकायदेशीर शासन निर्णयाद्वारे बंद केलेले पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ सुरू करावे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकांसाठी असलेली कॉलेजियम पद्धत बंद करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर घटनात्मक आयोग निर्माण करण्यात यावा. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करून शिक्षण क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे. राज्य शासनातील सर्व प्रकारची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी. केंद्र व राज्य शासनातील आरक्षणाची सर्व पदे तात्काळ भरण्यात यावीत. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.